हरिओम. आज सोमवार 20 एप्रिल 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. ऐकूया. बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यासी त्रासू नये कधी, हीच जाणीव उघड समाधी. सावली मातीत पडली तिला धुवून नाही घेतली, तसेच खरे आहे देहाचं. पण ते संतांनाच साधे. सर्व संकल्प वर्ज्य करून अवस्था असावी बालक वृत्ती समान. सतत विवेक अखंड चित्ती, रामनामी मनोवृत्ती हेची तुम्ही परमप्राप्ती. मारुनी खोटी कल्पनावृत्ती, राम नाम अखंड चित्ती. समाधान संतोष शांती, देवासी सर्व करील अर्पण. करी स्वानंद युक्त परमात्म चिंतन, हीच सिद्ध साधूची खूण. वासना जाळून शुद्ध चित्त, अहंभाव सोडून होई निभ्रांत. आता मी रामाचा राम माझा हे जाणावं पूर्ण. संत सहवास त्याला पाही, जो देहबुद्धी टाकून राही. संतास न पाहावे देहात, आपण देहापरते होऊन पाहावे त्यास. नामात ठेवा प्रेम, हीच संतांची खूण. जे जे आपले संगती आले, संताने त्यांचे सार्थकच केले. साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला, त्याची ठेवावी आठवण. सेवा करावी रात्रंदिन, संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. संत चरणी विश्वास, त्याने भगवंत जोडला खास. लक्ष ठेवावं संतांकडे, देह लावावं प्रपंचाकडे. नाम घ्यावे श्वासोच्छ्वास, संत संतुष्ट होईल खास. सांगावे संतास नमस्कार, जो जगताचा आधार. संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली, काया आज दिसेनाशी झाली. परी अजरामर राहिली, राम करता हे जाणून चित्ती. जगात संत ऐसे वर्तती, जेणे दुसऱ्याच मार्गदर्शक होती. संतांचं करावं अनुकरण, घ्यावे त्यांचं दर्शन. सांगावे आलो आहे आपण, विचाराव्या कठीण वाटा. जेणे सुलभ होईल व्यवहारिक चालता. राम परता नाही लाभ, हे धरले ज्याने चित्ती. त्यास लाभली खरी संतांची संगती. त्यांचा आदर्श ठेवावा पुढे, कधी न होईल वाकडे. स्वतःचे पावावे समाधान, त्याने लोकास आणण्याचा प्रयत्न करावा जाण. संतांशी भाव अनन्य शरण, दुसरीकडे जाण्याचं नाही कारण. भाग्याने संत घरी आला, अभागी न माने त्याला. सूर्याचा प्रकाश झाला, आंधळ्याला उपयोगी नाही आला. तैसी विषयी झाली ज्यांची वृत्ती, संतांची संगत त्याला न लाभती. रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही, तोच जीवन मुक्त पाही. देहाचे ठिकाण विरक्त, विषाच्या ठिकाणी नसे अहम ममत्व, त्यालाच म्हणतात मुक्त. रामा परते न मानावे हित, हे संतांचे मनोगत. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.